श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंताला अक्रूर काकांनी विनंती केली की आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक आहे. त्याने तिन्ही लोक पवित्र केले. त्याच्याच स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्गती प्राप्त झाली आणि तेच जल भगवान महादेवांनी आपल्या मस्तकावर धारण केले. हे यदुश्रेष्ठा, देव देव जगन्नाथ पुण्यश्रवण कीर्तन यदुत्तमोत्तम श्लोक नारायण नमोस्तुते. हे यदुश्रेष्ठा, हे देवाली देवा, हे जगताचे स्वामी, आपल्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण कीर्तन मंगलकारक आहे. उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करत असतात. हे नारायणा, माझा आपल्याला नमस्कार आहे. प्रभो, आपण माझ्याबरोबर चला. हे परमहितेशी भगवन, आपण स्वतः बलराम, गोपाल तसेच नंद आदी आप्तांनी येऊन माझं घर सनाथ करा. त्यावेळेला भगवंत म्हणाले, काका, मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन, पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना सुखी करीन. हे ऐकल्यावरती अक्रूर काका थोडेसे खिन्न झाले, पण भगवंतांनी जे सांगितलंय त्यावर विश्वास ठेवून अक्रूर काका कंसाकडे गेले. गोपाल कृष्णांना आणल्याची वार्ता सांगितली. नंतर यथा पराह्ने भगवान कृष्ण संकर्षणान्वितः. नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम दादा गोपाळांसह भगवान गोपाल कृष्णांनी मथुरा पाहण्यासाठी त्या नगरामध्ये प्रवेश केला. राजा, भगवंतांनी पाहिलं की नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारं लावलेली आहेत. त्यांना सोन्याचे मोठे मोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणं लावलेली आहेत. नगरात तांब्या पितळीची धान्याची कोठारे, पागा आहेत. चोही बाजूंनी खंदकामुळे कोठूनही त्या नगरामध्ये प्रवेश करणं कठीण आहे. जागोजागी असलेल्या फळबागांनी, रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत झालेली आहे. सुवर्णाने सजवलेले चौक, धनिकांचे महाल, त्यांच्या सभोवतालचे बगीचे, कारागिरांचे बाजार, लोकांची निवासस्थानं नगराची शोभा वाढवत आहेत. वैडूर्य, हिरे, स्फटिक, नील, पौळी, मोती आणि पाचू आदींनी मढवलेले सज्जे, चबुतरे, झरोके आणि फरशा झगमग झगमग करतायत. त्यांच्यावर बसलेले मोर, कबूतर आदी पक्षी निरनिराळ्या बोली बोलतायत. सडका, बाजार, गल्ल्या आणि चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेलं आहे. ठिकठिकाणी फुलं आहेत. जवाचे अंकुर, लाह्या, तांदूळ पसरलेले आहेत. हे राजा, वसुदेव नंदन भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम यांनी मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगीने गच्च्यांवर चढून उभ्या राहिल्या. त्या गडबडीमध्ये काहींनी आपले वस्त्र आणि दागिने उलट सुलट परिधान केले. काहींनी चुकून कुंडल, बांगड्या आदी दोन दोन घालण्याऐवजी विसरून एक एकच घातले. काही जणींनी एकाच कानामध्ये तानवडे घातले, तर कोणी एकाच पायात पैंजण बांधले, कोणी एकाच डोळ्यात काजळ घातले. का? लगबग पाहण्याची. भगवंताला लगबग पाहण्याची. आजपर्यंत जो कंस भगवान गोपाल कृष्णांची वाट पाहतोय तो भगवान
या मथुरेमध्ये आलाय. अहो, हातातले कामं सोडून सगळेजण भगवान गोपाल कृष्णाला पाहण्यासाठी जमतायत. कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजासारखे डौलत डौलत चालले होते. लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केलं आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मन आकर्षित करून घेतली. राजा, मथुरेतील स्त्रियांचं मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्भुत लीला ऐकूनच त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झालेलं होतं. आज त्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं आणि भगवान गोपाल कृष्णांनी सुद्धा आपल्या मंद स्मित हास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला. राजा, त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिलं. त्यांचं शरीर पुलकित झालं आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरह व्याधी भगवंतांनी एका क्षणात शांत केली. महालांच्या गच्च्यांवर चढून मथुरेतल्या स्त्रिया बलराम आणि भगवान गोपाल कृष्णांवर पुष्पवर्षाव करायला लागल्या. त्यावेळेला त्या स्त्रियांची मुखकमल प्रेमाने प्रफुल्लित झालेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही, अक्षदा, पाण्याने भरलेले घट, फुलांचे हार, चंदन आणि भेट वस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली. रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले, गोपींनी असं काय तप केलं जेणेकरून मनुष्य मात्राला परमानंद देणाऱ्या या दोघांना त्या नेहमी पाहत होत्या. खरंच किती भाग्यवान आहेत त्या स्त्रिया. त्याच वेळेला कपडे रंगविण्याचे काम करणारा एक धोबी येत असलेला भगवान गोपाल कृष्णांनी पाहिला. रजकम कंचिदायांतम रंगकारम गदाग्रजः. त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले. बंधो, आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे ते घालण्यास पात्र असणाऱ्या आम्हाला द्या. तू आम्हाला वस्त्र दिलीस तर तुझे परमकल्याण होईल, यात बिलकुल शंका नाही. सर्व दृष्टीने परिपूर्ण असून भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली. पण राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागारागाने भगवान गोपाल कृष्णांना म्हणाला, हे उद्दामांनो, दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असे कपडे कधी घातले होते काय? मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजे? हे कपडे पाहून तुम्हाला या कपड्यांचा मोह झाला होय? अहो मूर्खांनो, लवकर इथून निघा. जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने महाराजांचे कपडे मागू नका. तुमच्यासारख्या उन्मत्तांना राजाचे शिपाई कैद करतील, त्यांना मारहाण करतील आणि तुमच्याजवळ जे काही असेल ते हिसकावून घेतील. जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला तेव्हा भगवान गोपाल कृष्णांनी हातानेच गरगर 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 त्याला फिरवून दांडकन आपटला आणि त्याच ठिकाणी त्याला ठार केलं. हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तिथंच टाकून इकडे तिकडे पळून गेले. ती वस्त्र भगवान गोपाल कृष्णांनी घेतली. मग काय, भगवान गोपाल कृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोगती वस्त्र परिधान केली आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्र गोपाळांना देऊन टाकली. उरलेले कपडे जमिनीवर टाकून भगवान तिथून थोडंसं पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला. भगवंताचे अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. त्या रंगीबेरंगी सुंदर वस्त्रातून त्याने त्यांना शोभणारा वेश तयार करून दिला. अनेक प्रकारच्या वेशांनी, एक सावळा दुसरा गोरा असे ते दोघेही आणखीन शोभू लागले. अहो, उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगांची हत्तीचे पिल्ल ज्याप्रमाणे शोभावे त्याप्रमाणे भगवान शोभत होते. तस्य प्रसन्नो भगवान प्रादात् स्वारूप्यमात्मनः श्रियंच परमान् लोके बलैश्वर्य स्मृतींद्रियम. भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती, शक्ती, ऐश्वर्य, आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती प्रदान केल्या. तसंच मृत्यूनंतर आपले स्वारूप्यही त्याला प्रदान केले. बघा मंडळी,
अहो, एका क्षणाची भेट शिंप्याच्या जीवनाचं कल्याण झालं. नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले. दोघा भावांना पाहताच त्याने उठून जमिनीवर डोकं टेकवून भगवंतांना नमस्कार केला. नंतर त्यांना आसनावर बसवून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपाळांसह त्यांची अर्घ्य, फुलांचे हार, पानं, चंदन आदी सामग्रीने विधिवत पूजा केली. आणि तो म्हणाला, प्राहन सार्थकं जन्म पावितंच कुलं प्रभो पितृदेवर्षयो मह्यं तुष्टाह्यागमनेन वाम. प्रभो, आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला, कुळ पवित्र झालं. आज आमचे पितर, देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले असं मी समजतो. आपण भवन्तो किल विश्वस्य जगतः कारणं परम अवतीर्णा विहांशेन क्षेमाय च भवाय च. आपण दोघे जण संपूर्ण जगताचे परम कल्याणकारक आहात. आपण या संसाराचा अद्भुत आणि मोक्ष यासाठीच या पृथ्वीवरती आपल्या शक्तींसह अवतीर्ण झाला आहात. प्रभो, आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भजता तरी सुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही, कारण आपण सर्व जगताचे सुहृदय आणि आत्मा आहात. आपण चराचरामध्ये समरूपाने राहता. मी आपला दास आहे. तावाज्ञापयतं भृत्यं किमहं करवाणि वां पुंसोत्यनुग्रहो ह्येष भगवद्भिर्यन्नियुज्यते. आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करू. भगवान, आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता, हा आपला त्याच्यावर मोठा अनुग्रह आहे. हे राजेंद्रा, भगवंताचे मनोगत जाणून सुदाम्याने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार भगवंताच्या गळ्यामध्ये घातले. गोपाळ आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले, तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वरदान दिलं. सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की सर्वस्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी. सोऽपि वव्रे चलां भक्तिं तस्मिन्नेवाखिलात्मनि तद्भक्तेषु च सौहार्दं भूतेषु च दयां पराम. प्रभो, आपल्या चरणाशी तर दृढ भक्ती असलीच पाहिजे. आणि जिथे आपले भक्त आहेत, जे कोणी आपले भक्त आहेत, यांच्याशी माझी कायम मैत्री राहावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी. इति तस्मै वरं दत्त्वा श्रियञ्चान्वयवर्धिनीं बलमायुर्षः कांतिं निर्जगाम सहाग्रजा. भगवंतांनी त्यांनी मागितलेले वर तर त्याला दिलेच, पण हे वर देऊन सुद्धा वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य हेही त्याला प्रदान केलं. आणि मग भगवान गोपाल कृष्ण बलरामांसह मथुरेत पुढे पुढे प्रवेश करते झाले. मंडळी, भगवत भजनाचा, भगवत चिंतनाचा, भगवंताच्या सहवासाचा हा परिणाम आहे. बघा, क्षणभर ज्यांना ज्यांना भगवंताचा सहवास लाभला त्यांच्या जीवनात केवढा मोठा हा बदल, केवढी त्यांच्या जीवनाची कृतार्थता त्यांना साधता आली. म्हणून तर मंडळी, भगवंताला प्रार्थना करत राहिला पाहिजे की तुझा सहवास आम्हाला लाभला पाहिजे. आणि भगवंताचा सहवास कुठे असेल मंडळी? आता प्रत्यक्ष भगवंताचा सहवास लाभणं तसं तर शक्य नाही. मग तो भगवंत ज्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो, तो भगवंत ज्यांच्या मध्ये वास्तव्य करतो, त्या संतांचा सहवास, संत वाङ्मयाचा सहवास आम्हाला लाभला पाहिजे. अशी आपण देवाला प्रार्थना करायला पाहिजे की
दे रे हरी संत पदाची जोड, दे रे हरी संत पदाची जोड, दे रे हरी संत पदाची जोड. मंडळी, भगवान मथुरेत पुढे गेले. काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.